नमस्कार मित्रांनो, मी दीपक वडवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती याचे प्रोसिडिंग लेखन व इतिवृत्त लेखन कसे करावे. माहे फेब्रुवारी 2026 करता सभा क्रमांक 9 साठी लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याआधी मित्रांनो, आपण जर या चॅनलला नवीन असाल, या व्हिडिओला लाईक करायचा आहे, या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतील. मित्रांनो, आपणास जर या विद्यार्थी सुरक्षा समितीची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरनं आपण ही प्राप्त करू शकतात. या ठिकाणी शाळा, केंद्र, तालुका, जिल्हा आपणास टाकून घ्यावायचा आहे. ज्या दिवशी आपण ही सभा घेणार आहोत ती तारीख या ठिकाणी टाकून घ्यावायची आहे. ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात या पद्धतीने लेखन करून घ्यायचं आहे. दिनांक 3 फेब्रुवारी 2026 रोजी या ठिकाणी शाळेचं नाव टाकून घ्यायचं आहे. यांच्या अध्यक्ष श्री म्हणजेच विद्यार्थी सुरक्षा समितीचे जे अध्यक्ष आहे त्यांचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीची सभा घेण्यात आली. सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते. या पद्धतीने थोडक्यात प्रस्तावनेचे लेखन करून घ्यायचं आहे. सभेचा पहिला विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे. 9वी सभा आणि पहिला विषय आहे. सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. दुसरा विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. सुरक्षिततेबाबत विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण आयोजन बाबत. फार महत्त्वाचा असा हा 2 नंबरचा विषय आहे. विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी सुरक्षिततेबाबत विशेष प्रशिक्षण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणाचा उद्देश विद्यार्थ्यांना शाळा व परिसरातील विविध धोके ओळखण्यास सक्षम करणे हा होता. आपत्ती व्यवस्थापन, आग प्रतिबंध व आपत्कालीन परिस्थितीत वर्तन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शाळेतील आपत्कालीन निर्गमन मार्गाची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. रस्ते सुरक्षितता व वाहतूक नियम पाळण्याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. शाळेतील जिने, खेळाचे मैदान व प्रयोगशाळांतील सुरक्षित वर्तन समजावून सांगण्यात आले. पहिली मदत व प्राथमिक उपचाराची माहिती देण्यात आली. छळवणूक व अत्याचार प्रतिबंधाबाबत विद्यार्थ्यांना जागरूक करण्यात आले. सायबर सुरक्षितता व मोबाईल वापर नियम यावरही चर्चा करण्यात आली. प्रशिक्षणात प्रात्यक्षिक व मॉक ड्रिलचा समावेश करण्यात आला. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. प्रश्नोत्तर सत्रातून विद्यार्थ्यांच्या शंका दूर करण्यात आल्या. प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढल्याचे दिसून आले. सुरक्षिततेबाबत जबाबदार वर्तनाची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली. भविष्यातही असे प्रशिक्षण उपक्रम नियमित राबवण्याचा निर्णय समितीने घेतला व तसा ठराव हा सर्वानुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 3 CCTV उपलब्धतेबाबत व नियमित तपासणीबाबत. फार महत्त्वाचा असा हा देखील विषय आहे. विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीने शाळेतील CCTV उपलब्धतेबाबत व त्यांच्या नियमित तपासणीबाबत सविस्तर आढावा घेतला. शाळेच्या मुख्य प्रवेशद्वार तसेच परिसर, कॉरिडॉर व महत्त्वाच्या ठिकाणी CCTV कॅमेरे कार्यरत असल्याचे निदर्शनास आले. सर्व कॅमेऱ्याची स्थिती तपासून ते कार्यक्षम असल्याची खात्री करण्यात आली. कॅमेऱ्याची साफसफाई व लेन्स तपासणी नियमितपणे करण्याचा निर्णय घेण्यात आला. रेकॉर्डिंग यंत्रणा व डेटा साठवण क्षमतेची तपासणी करण्यात आली. फुटेज जतन कालावधी व सुरक्षिततेबाबत सूचना देण्यात आल्या. वीज खंडित झाल्यास बॅकअपची व्यवस्था तपासण्यात आली. संशयास्पद हालचाली ओळखण्यासाठी नियमित फुटेज पाहणीचे नियोजन करण्यात आले. संबंधित कर्मचाऱ्यांना CCTV हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. गोपनीयता नियमांचे पालन करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तांत्रिक बिघाड झाल्यास तत्काळ दुरुस्तीची व्यवस्था ठरवण्यात आली. मासिक तपासणी नोंदवही ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. CCTVमुळे शाळेतील सुरक्षितता वाढल्याचे आढळून आले. समितीने ही व्यवस्था सातत्याने प्रभावीपणे राबवण्याचा संकल्प व्यक्त केला व तसा ठराव हा सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यायचा आहे. पुढचा विषय आहे विषय क्रमांक 4 इतर विद्यार्थ्यांना त्रास देणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत. फार महत्त्वाचा असा हा देखील विषय आहे. 4 नंबरचा विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीच्या सभेत इतर विद्यार्थ्यांना त्रास देणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
अशा वर्तनामुळे शालेय वातावरण व सुरक्षिततेवर विपरीत परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले. संबंधित घटनांची नोंद व वस्तुनिष्ठ तपासणी करण्याचे ठरवण्यात आले. त्रास देणाऱ्या विद्यार्थ्यांना समुपदेशन देण्यावर भर देण्यात आला. गरज भासल्यास पालकांना बोलावून समुपदेशन करण्याचा निर्णय घेण्यात आला. शिस्तभंगाबाबत शालेय नियम स्पष्टपणे विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. छळवणूक प्रतिबंधक धोरण राबवण्याचे ठरविले. शिक्षक व वर्ग शिक्षकांनी नियमित निरीक्षण ठेवण्याबाबत सूचना देण्यात आल्या. सकारात्मक वर्तनाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात येणार आहेत. पीडित विद्यार्थ्यांचा सुरक्षिततेस प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला. तक्रार निवारण यंत्रणा अधिक प्रभावी करण्याबाबत चर्चा झाली. आवश्यक तिथे शिस्तभंगात्मक कारवाई शालेय नियमानुसार करण्यात येईल असे ठरवण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये परस्पर सन्मान व सहकार्याची भावना रुजवण्याबाबत उपक्रम आखण्यात आले. समितीने सुरक्षित व सकारात्मक शालेय वातावरण निर्माण करण्याचा संकल्प व्यक्त केला व हा ठराव देखील सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे. याचे देखील सूचक आणि अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे. पुढचा विषय आहे विषय क्रमांक 5, मोबाईल वापर नियम व नियंत्रण तसेच शिक्षक व कर्मचारी सुरक्षा जबाबदाऱ्या. 5 नंबरचा विषय आहे विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीच्या सभेत शाळेतील मोबाईल वापर नियम व नियंत्रणाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांनी शाळा वेळेत मोबाईलचा वापर टाळावा याबाबत स्पष्ट नियम ठरवण्यात आले. आपत्कालीन परिस्थितीत व शैक्षणिक कारणांसाठीच मोबाईल वापरण्यास मर्यादित परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला. मोबाईलच्या गैरवापरामुळे लक्ष विचलित होणे व सुरक्षिततेचा धोका निर्माण होतो याची जाणीव करून देण्यात आली. शिक्षकांनी वर्गात मोबाईल वापरावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी स्वीकारली. सायबर सुरक्षितता व ऑनलाईन धोके याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे ठरविले. मोबाईल वापर नियमांचे उल्लंघन झाल्यास शालेय शिस्ती नियमन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षा जबाबदाऱ्याबाबतही चर्चा करण्यात आली. शाळा परिसरातील निरीक्षण व सुरक्षित वातावरण राखण्याची जबाबदारी सर्व कर्मचाऱ्यांवर निश्चित करण्यात आली. आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद देण्याबाबत कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. प्रवेश निर्गमन वेळी विशेष दक्षता ठेवण्याचे ठरवण्यात आले. कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी सन्मानजनक वर्तन ठेवण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सुरक्षा संदर्भातील नियमांचे काटेकोर पालन करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. या उपाययोजनांमुळे शाळेतील सुरक्षितता अधिक बळकट होईल असे समितीने नमूद केले व तसा ठराव हा सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 6, ऐन वेळेस उपस्थित होणारे विषय. ऐन वेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले. अशा पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या संमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आले. या ठिकाणी सूचक अनुमोदक टाकून घ्यावायचा आहे. शेवटी सभेस उपस्थित सदस्य त्यांचे अनुक्रमांक, सदस्यांचे नाव, पदनाम आणि स्वाक्षरी करून आपल्याला हे दप्तरी ठेवता येणार आहे. याप्रमाणे माहे फेब्रुवारी 2026 करता विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीचे लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपणास व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.